टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गणेश उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेश मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड मधील याच दुकानात आपण पाहू शकतो की गणेश मूर्तींवर अखेरचा हात जो आहे तो या ठिकाणी फिरवण्याचं काम मूर्तिकारांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर पीओपीची बंदी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची मागणी जी आहे ती आता वाढलेली आहे। नक्की ही मागणी आता कशी पूर्ण करणार याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही मूर्तिकार आहेत। सर, काय सांगाल, पीओपीची बंदी ज्यापासून उठल्यापासून पीओपीची मागणी देखील वाढल्याचं समजतंय, नक्की काय कशा प्रकारे ही मागणी जी आहे ती वाढलेली? प्रथम मी न्यायालयाचे आभार मानतो, महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। पीओपीवरची बंदी उठवल्यापासून सगळे गणेश भक्तांच्या मन म्हणजे प्रसन्न झालेले, खुश आहेत ते की पीओपीची मूर्ती हँडलिंगला सोपी पडते, मातीची मूर्ती हँडलिंगला अवघड जाते, जड असते, डॅमेज लवकर होते आणि पीओपीची मूर्ती किमतीलाही सर्वसामान्यांपासून सगळ्यांना परवडणारी असते, मातीची मूर्ती परवडत नाही। त्याच्यामुळे खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। असं असलं तरी आत्ताच कोर्टाने जो आहे तो निकाल दिलेला आहे, तुमच्याकडे त्या पद्धतीने गणेश मूर्त्या तयार आहेत का आणि त्याची भाव कसे असणार आहे आणि किती तूट जी आहे ती या ठिकाणी यावर्षी असणार आहे? बंदी 7-8-10 महिन्यापासून जे बंदीचं प्रकरण चालू होतं तेव्हापासून सगळे कारखानदार मनात धाकधूक होती की मूर्त्या करायच्या का नाही, पीओपीच्या करायच्या का मातीच्या करायच्या। याच्या सुरुवातीला 2-4 महिने असेच गेले। त्याच्यामुळे जो आपल्या गणपतीचा स्टॉक पाहिजे असतो तो पुरेसा नाहीये। पुरेसा नसल्यामुळे किमती पण एक 30 ते 35% वाढ झालेल्या आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर न्यायालयाकडून बंदी उठवल्यानंतर या ठिकाणी ही लगबग सुरू झाली, मात्र ज्या पद्धतीने मूर्त्यांची संख्या हवी आहे त्या पद्धतीने नसल्यामुळे यावेळेस जे आहे आता मूर्त्यांची किंमत जी आहे आता वाढण्याची शक्यता या ठिकाणी आता मूर्तिकारांनी वर्तवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।